सन्माननीय योगेश पाटील यांनी या स्पर्धेला चेंडूंची व्यवस्था केली, त्यांचा या ठिकाणी सन्माननीय सत्कार दयानंद पाटील यांच्या शुभ हस्ते होत असताना पहिला चेंडू ओव्हर पिच होता, लॉफ केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल होत असताना तिथे दुसरी धाबीचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय टायगर ग्रुपचे आतिश जाधव या ठिकाणी जोडले गेले, त्यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल। मी रुपेश पाटील यांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते टायगर ग्रुप सन्माननीय आतिश जाधव यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार करायचा आहे। नक्कीच टायगर ग्रुप आतिश दादा जाधव यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित रोशन पाटील यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल। मी रुपेश पाटील यांना पुन्हा विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते रोशन दादा पाटील यांना सन्मानित करायचं आहे। रोशन पाटील यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार होतो। त्यानंतर आपण शेवटचा सन्मानाने सत्कार करणार आहोत। संकेत दादा घरात या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल। पुन्हा एकदा रुपेश पाटील यांना विनंती करेन की आपल्याला शुभ हस्ते संकेत घरात यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार करायचा आहे। कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करतोय लाभगावचे आमचे मित्र संकल्प अकॅडमीचे संस्थापक देवेन पाटील यांना। प्रमुख अतिथींची ते रजा घेत आहेत आपल्यामधून। माननीय योगेशजी पाटील यांना विनंती असेल की त्यांनी स्थानपन्न व्हायचंय। पंच रन किती मिळालेले आहेत? 3। धन्यवाद। खूपच कौशल्यपूर्ण असे पंचगिरी करताना दिसत आहेत ते आमचे पवार सर आणि जावा संघांच्या संघनायकांना विनंती असेल की त्यांनी कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। तत्पूर्वी सुरू असलेला सामना वडवळी वर्सेस वेडेगाव, फलंदाजीसाठी वडवळी तडाखेबंद फलंदाजी करताना इथे दिसते आणि पुन्हा एकदा एक षटकार इथे पाहायला मिळतोय तो अभियाच्या बॅटमधून। खूपच सुंदर अशी फलंदाजी करतोय तो अभिच्या नावावर वैयक्तिक अशा आतापर्यंत 9 धावा जमा झालेल्या आहेत आणि ह्या षटकारांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते। धावसंख्या होते ती 13। क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करतोय तो वेडेगाव संघाचा संघनायक। पहिलं षटक मार्गस्थ दीपेश यांचं आणि सुंदर प्रकारे टोळवला चेंडू जातोय सीमेरेषेवर आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण इथे करतो वेडेगाव संघाचा खेळाडू। तत्पूर्वी 2 धावा धावून पूर्ण करतायत वडवली संघाचे फलंदाज। 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते। धावसंख्या होते ती 15। खूपच चांगल्या प्रकारची फलंदाजी ते पाहायला मिळते वडवली संघाच्या फलंदाजांच्या मार्फत। पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज तो दीपेश। खूपच सुंदर असा आखूड टप्प्याचा चेंडू, मला वाटतं परंतु दिशाहीन चेंडू। अतिरिक्त धाव मिळते इथे वडवली संघाला आणि या अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते। धावसंख्या होते ती 16। कोणताही गडी बाद करण्याचा इथे प्रयत्न केला गेलेला नाही आणि त्याला यश सुद्धा मिळेल। पूर्णपणे मोठा अपील होतोय आणि पंच अपील फेटाळतायत। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वडवली संघाची धावसंख्या होते। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। या ठिकाणी आदरणीय मयूरजी दुबेले माऊली एंटरप्राइजेसचे संस्थापक यांचं शुभ आगमन झालंय। मंडळाच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत स्वागत स्वागत।
त्यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय मयूरजी दुबेले यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पडगा परिसरातील प्रसिद्ध असे नामवंत मयूर दुबेले माऊली डिजिटलचे प्रोप्रायटर यांचे मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. वेडेगावकडून दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय तो कल्पेश. बघूया कल्पेश यांची गोलंदाजी वेडेगाव संघाला तारते का, कारण की पहिल्या षटकानंतरच मोठी धावसंख्या उभी केली ती वडवली संघाने. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो कल्पेश. खूप चांगला अनुभव असलेला हा गोलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय चांगली गोलंदाजी करतोय का, आणि पूल करण्याचा प्रयत्न इथे खूप सुंदर असा टोलवलेला चेंडू जातोय सीमेरेषेच्या बाहेर. षटकार. कमॉन डीजे. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर खणखणीत असा षटकार वसूल केलाय तो हर्षलने. भन्नाट अशी फलंदाजी ते पाहायला मिळते वडवली संघाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांकडून. अभि आणि हर्षल. पुढचा चेंडू कल्पेशचा हर्षलसाठी पूर्णपणे बीट होतोय तो हर्षल. निर्धाव चेंडू. खूप सुंदर असा चेंडू इथं पाहायला मिळतोय कल्पेश द्वारा. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज कल्पेश. खूप सुंदर असा टोलवलेला चेंडू जातोय सीमेरेषेकडे. तत्पूर्वी 2 धावा धावून पूर्ण करतायत वडवली संघाचे फलंदाज, आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 24. बिनबाद 24 अशी खूप चांगली अशी धावसंख्या इथे पाहायला मिळते वडवली संघाच्या फलंदाजांमधून. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. कल्पेशांचा पुढचा चेंडू खूप सुंदर प्रकारे टोलवला चेंडू जातोय सीमेरेषेकडे, आणि पुन्हा एकदा इथे षटकार पाहायला मिळतोय. हर्षल यांच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या खूपच पुढे अशी गेलेली. धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 30. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज तो कल्पेश टू हर्षल, आणि हर्षल पूर्णपणे बीट होतोय. चेंडू काय तितकासा समजलेला नाहीये. अचूक टप्प्याचा चेंडू इथे कल्पेश द्वारा. माऊली डिजिटलचे प्रोप्रायटर माननीय मयूरजी दुबेले इथे आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज तो कल्पेश टू हर्षलने खूप सुंदर असा टोलवलेला चेंडू जातोय फलंदाजाच्या हातामध्ये, आणि इथे फलंदाज बाद होतोय. दरम्यान या ठिकाणी बास्य आणि चाबे संघामध्ये नाणेफेक होणार आहे. मी आदरणीय योगेशजी पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी नाणेफेक करून घ्यायचे. आमचे मार्गदर्शक आदरणीय योगेशजी पाटील, चावे आणि बासे या संघामध्ये नाणेफेक होणार आहे. तर मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी नाणेफेक करून घ्यायचे. जय बजरंग असणार आहे आणि सदानंद.
ठिकाणी चावे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेले आणि बासे संघाला क्षेत्ररक्षणासाठी स्वीकारलेले आहे. शुभेच्छा द्यायच्यात योगेशजी पाटील साहेब. तसेच दिनकरवाडा संघातील जो मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची होती त्यांनी खेळाडूंनी व्यासपीठावर यायचं आहे. लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आदरणीय मयूरजी दुबेले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. वडवली संघाच्या संघनायकांना विनंती असेल की त्यांनी त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. वेळेच्या अभावामुळे पुढील जे सामने आहेत ते मग कमी षटकांचे खेळवावे लागतील याची धन्यवाद. नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी माऊली डिजिटलचे ओनर आणि प्रॉपरेटर आदरणीय मयूरजी दुबेले यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने शाही सन्मान होईल. मी आदरणीय दयानंदजी पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी मयूरजी दुबेले यांचा शाही सन्मान करायचा आहे. आम्हाला खूप मोठं मोलाचं सहकार्य या मंडळाला दरवर्षी त्यांचं लाभत असतं. यावर्षी त्यांनी प्रथमच उपस्थिती नोंदवली त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. वडवली संघाने 30 धावा केलेल्या आहेत आणि 31 धावाचं आव्हान वेडेपाडा संघापुढे ठेवलेलं आहे. ट्वेल्व बॉल्स अँड 31 रन्स. धावांचा डोंगर म्हणावा लागेल, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये काही घडू शकतं. शेवटच्या चेंडूवर सुद्धा गेम पलटू शकते असा हा खेळ. पंचांना विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. वेडेगावकडून सलामीला आलेले ते कल्पेश आणि प्रज्वल. स्ट्राईकवर आहे तो कल्पेश, नॉन स्ट्राईकवर आहे तो प्रज्वल. तसेच वडवली संघाकडून पहिली गोलंदाजी करण्यासाठी सज्ज तो हर्षल. पहिला चेंडू हर्षल याचा चांगल्या प्रकारे टोलावलेला चेंडू जातोय सीमेरेषेकडे. पहिली धाव धावून पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण केलेली आहे आणि थोडी इथं क्षेत्ररक्षणामध्ये गचालपणा दिसतोय आणि बॉल जातोय डिझोन मध्ये आणि डिझोनची 1 रन आणि धावून काढलेल्या 2 अशा 2-3 धावा इथे मिळत आहेत त्या वेडेगाव संघाला. पहिल्या चेंडूवर 3 धावा मिळतात. लाभ बुद्रुक गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पोलीस पाटील माननीय व्यंकोजी जाधव यांचे इथे आगमन होतंय. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी स्थानपन्न व्हायचंय. योगेश पाटील आमच्यामधून रजा घेत आहेत. खूप खूप धन्यवाद. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज तो हर्षद टू प्रज्वल. चांगल्या प्रकारे टोळवलेला चेंडू परंतु जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तत्पूर्वी 1 धाव धावून पूर्ण होते आणि 1 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धाव फलकावर धावसंख्या दिसते ती 4. चांगली अशी फलंदाजी ते पाहायला मिळते वेडेगाव संघाच्या फलंदाजामार्फत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज तो हर्षद टू प्रज्वल. पूर्णपणे बीट होतोय तो प्रज्वल आणि फलंदाज बाद होतोय. पहिला झटका मिळतोय वेडेगाव संघाला प्रज्वलाच्या रूपाने. कमॉन डीजे.
आणि कल्पेश यांना साथ देण्यासाठी आलाय तो निलेश. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज तो हर्षद. हर्षद टू निलेश. दिशाहीन चेंडू. अतिरिक्त धाव मिळते इथे वेडेगाव संघाच्या फलंदाजाला. ह्या अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आणि धावफलकावर धावसंख्या दिसते ती 5. 1-5. पहिलं षटक मार्गस्थ. संत गतीने धावा वाढताना दिसत आहेत, परंतु इथे मोठ्या फटक्यांची अपेक्षा आणि खूप सुंदर असा चेंडू, आखूड चेंड्याचा चेंडू फलंदाजाला तितकासा समजलेला नाहीये. फलंदाज थोडासा चाचपडत खेळताना दिसतोय. बॅटीच्या पट्ट्यामध्ये चेंडू का येत नाहीये. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे फलंदाज मिस करतोय बॉलाला. बघूया पुन्हा एकदा बॅक टू बॅक इथे मिस होतोय तो फलंदाज निलेश. निलेशकडून खूप मोठी अपेक्षा संघाला. धावांचा डोंगर जरी इथे उभा असला तरी क्रिकेट हा अनिश्चित खेळ असल्यामुळे शेवटच्या ओव्हर्समध्ये सुद्धा रन्स निघू शकतात. चांगल्या प्रकारे टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु धाव घेण्याचा काही प्रयत्न होत नाहीये. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. धावसंख्या स्थिर. पंच रन नाही मिळाले का या चेंडूवर? नाही. ओके, धन्यवाद. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झालेली ती 5. वेडेगाव संघाची धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 1-5. सुंदर अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते वडवली संघाच्या गोलंदाजांकडून. दुसरं षटक घेऊन येत आहे तो वडवली संघाकडून नीरज. निश्चितच आता वेडेगाव संघाच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची गरज इथे दिसते. 31 धावांचा डोंगर इथे उभा केलाय वडवली संघाने वेडेगाव संघासमोर. आदरणीय राहुलजी पाटील यांचं शुभागमन झालंय. मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला चेंडू दिशाहीन चेंडू. अतिरिक्त धाव मिळते येते वेडेगाव संघाला. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर धावसंख्या दिसते ती 6. 1-6. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज तो नीरज. आपलं पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. खूप चांगला यॉर्कर चेंडू. निर्धाव चेंडू. पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. चेंडू काय तितकासा समजत नाहीये. बॅटीच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. मोठ्या फटक्या खेळण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट होतोय फलंदाज निलेश. पुढचा चेंडू नीरजचा. निलेशसाठी खूपच उचलून चेंडू जातोय एसटी रक्षकाकडे. गोलंदाज थोडासा चाचपडत गोलंदाजी करताना दिसतोय. संघाचे संघनायक त्यांना काही मार्गदर्शन करताना दिसत आहेत. पुढचा चेंडू नीरजचा. निलेशसाठी पुन्हा एकदा दिशाहीन चेंडून पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळते वेडेगाव संघाला आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आणि ती पोहोचते ती 8 धावांवर. एकतीस धावांचा असे डोंगर इथे उभा केलेला आहे. चांगला असा टोलवलेला चेंडू जातोय सीमेरेषेकडे आणि एक टप्पा पकडून सूर्यकिरण डोळ्यावर आल्यामुळे
चेंडू काय समजलेला नाही आणि क्षेत्ररक्षकाच्या हातून चूक होते आणि बॉल जातो सीमरेषे बाहेर 4 आहे. या ठिकाणी भरेगावातील आमचे परममित्र मनोजजी भोईर आणि मनोजजी पाटील यांचं शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भरेगावातील आमचे परममित्र मनोजजी भोईर आणि मनोजजी पाटील यांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कल्पेशांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की त्यांनी थोडे स्पीडअप घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. पुढचं चेंडू टाकण्यासाठी जातो नीरज. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे टोलावलेला चेंडू जातोय बाउंड्रीच्या दिशेने आणि तेवढ्याच चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण करतायत फलंदाज. धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती 14. खूप मोठ्या धावांचा पाठलाग करताना चाचपडत खेळताना वेडेगावचा संघ दिसतोय. पुढचा चेंडू नीरजचा निलेशसाठी. खूपच ताकदीने टोळावलेला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे आणि ते झेल सुटते आणि अबुक डुबुक होताना दिसतंय आणि फलंदाजाला ते लाईफलाईन मिळते. तत्पूर्वी 2 धावा धावून पूर्ण केल्यात आणि धावसंख्या 2 धावेच्या मदतीने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 1/16. अजूनही 15 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू नीरजचा निलेशसाठी. हायटेड चेंडू नो बॉलचा इशारा पंच करतायत. फ्री हिट फलंदाजासाठी इथे सुवर्ण संधी असेल. गोलंदाजाला काही. पुढचा चेंडू नीरजचा निलेशसाठी आणि डी झोन मध्ये चेंडू जातोय. झेल घेण्याचा प्रयत्न होतोय आणि पुन्हा एकदा झेल सुटतोय आणि चेंडू जातोय डी झोन मध्ये आणि वडवली संघ इथे विजयी होतोय. विजयी संघाचे मनपूर्वक अभिनंदन. सावे आणि बासे यांना विनंती असेल की त्यांनी लगेच क्षेत्ररक्षण लावून सलामीचे फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत. सद्यस्थितीला वडवली संघ विजयी झालाय. थँक्यू. वडवली संघाच्या